गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष सातत्याने इलेक्शन मोडवर असतो, सातत्यानं राजकीय मोडवर असतो असं म्हटलं जातं. मग त्यांना कुठली पार्श्वभूमी नसते, त्यांना कुठलाही वैचारिक ऐस-पैस नसतो. कदाचित यामुळं अशी सरमिसळ होतीये का? कदाचित त्यामुळं अशा पद्धतीचं बैताल वक्तव्य करण्याचं धाडस या मंडळींमध्ये येतंय का? मुळात उत्तमजी, आपण जे म्हणालात हे एकदम खरं आहे. हे धाडस का वाढतंय? हे धाडस वाढण्यापाठीमागे अनेक काही कारणं आहेत. तर ही कारणं अशी आहेत की मुळात भाजपा हा जो पक्ष आहे, मूळचा भाजप आपण म्हणूयात, तो पक्ष किती आहे? त्याच्यात आयारामांची संख्या किती आहे? कोणाकोणाला तुम्ही प्रवेश दिलाय? हे प्रवेश देताना तुम्ही त्यांची वैचारिक बैठक तपासली आहे का? तुमच्या मुशीत तो वाढू शकतो का? तो टिकू शकतो का? याचे तुम्ही विचार केलेला आहे का? संघ परिवाराच्या अनुषंगाने भाजपा हा वाढलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीने त्यांची ती विचारसरणी आहे. मग ही जी आयारामांची जी संख्या आहे, जे अलीकडे प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे आलेले आहेत, यांची वैचारिक बैठक तुमच्याशी मिळती जुळती आहे का? तुम्ही ते चेक केलंय का? तुम्ही ते पाहिलंय का तपासून? मला असं वाटतं भाजपाने हे तपासून पाहिलेलं नाही. म्हणूनच असे काही दुर्दैवी प्रकार समोर येत आहेत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.